डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेची मीमांसा करताना असं म्हणाले होते की विधिमंडळामध्ये जाण्यासाठी मार्ग कुठलाही असो, म्हणजे साधन कुठलंही असो, साध्य महत्त्वाचं आहे आणि ते साध्य म्हणजे कायदेमंडळांमध्ये जाणं. मागच्या 60 ते 70 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणाले होते हेच ज्या गाढवांना कळालं नाही ते खरं तर आज उज्ज्वल निकमांवर टीका करत आहेत. आता उज्ज्वल निकम खासदार झालेत म्हणजे ते कायदेमंडळात जाणार, तिथं जाऊन त्यांना अभिप्रेत असणारी कायदेसुद्धा ते करणार आणि आम्ही मात्र रस्त्यावरच बोंबलून मागच्या 3 ते 4 पिढ्या तर अशाच मेल्या, भविष्यामधल्यासुद्धा अशाच मरणार आहेत. कारण लोकशाहीचा अर्थ आम्हाला अजूनही कळाला नाही. आम्ही फक्त गर्वानं सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिली, संविधान दिलं, संसदीय कार्यप्रणाली दिली, 3 टायर गव्हर्नमेंट दिलं, 4 टायर गव्हर्नमेंट दिलं. हे फक्त आम्ही भाषणांमध्ये बोंबलू सांगतो. पण आमच्यातल्या एकाही नेत्याला कायदेमंडळामध्ये कसं जावं किंवा आपल्या लोकांना कायदेमंडळामध्ये कसं पाठवावं याची अक्कल नाही आहे. आणि ही अक्कल नसल्यामुळं कधी त्रागा होतो. रागापोटी समाजाला शिव्या द्याव्या लागतात, सगळ्यांनाच शिव्या द्यावं लागतं, माणसांमध्ये द्वेष निर्माण करायला भाग पाडतात. हे त्यांच्या अपयशाचं फलित असतं. त्यामुळं आता खासदार उज्ज्वल निकम झालेली आहेत. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणून त्यांना अभिप्रेत असणाऱ्या न्यायालयीन केसेस जिंकूनसुद्धा दिलेले आहेत. आता ते विधिमंडळामध्ये बसून त्यांना अभिप्रेत असणारे कायदेसुद्धा तयार करणार आहेत. आणि आपण मात्र त्यांनी तेच केलं म्हणून रस्त्यावर बोंबलून मरणार आहोत. त्यामुळं आपण आता एक बाब लक्षात घेतली पाहिजे की माध्यम कुठलंही असू द्या, तुमचं साध्य काय आहे हे महत्त्वाचं. तुमचं साध्य जर रस्त्यावरच मरणं असेल तर माध्यमं कितीही उपलब्ध झाली तर त्या माध्यमांचा तुम्हाला उपयोग होणार नाही. भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल, कुठलीही पॉलिटिकल पार्टी ही कायदेमंडळांमध्ये जाण्यासाठी पायरी आहे, साध्य नाही. साध्य हे कायदेमंडळामध्ये गेल्याच्या नंतर करायचं आहे. ते तुम्ही तिथं गेल्याशिवाय करूच शकत नाही. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम टाकलेली आहे. अरे तुमचे प्रतिनिधीच त्या कायदेमंडळामध्ये जात नसतील, मग सरकारने हा कायदा केला आणि सरकारने तो कायदा केला आणि हा जनतेच्या हितासाठी नाही, तो जनतेच्या हितासाठी नाही, असंच किती दिवस बोंबलत बसायचं. अरे त्या सरकारला तो कायदा का केला यासाठी जाब विचारण्यासाठी सुद्धा तुम्हाला विधिमंडळामध्ये कायदेमंडळामध्ये जावं लागतं. रस्त्यावर बोंबलून तुम्ही सरकारला जाब विचारू शकत नाही आणि त्याचा विचारला तरी तसा फार काही चिरकालीन परिणाम होत नाही. आपण पाहतोय सरकार आता बरेचसे कायदे बनवत आहे, आपण फक्त रस्त्यावरनं विरोध करतोय. पण हा विरोध रस्त्यावर न होता तो खरं तर कायदेमंडळांमध्ये झाला पाहिजे. आणि जी लोक आता कायदेमंडळांमध्ये विरोधी बाकावर बसलेली आहेत ती शंड आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. तरी तुम्ही विधिमंडळामध्ये जाण्याची तयारी करत नाही, याचा अर्थ तुम्ही महाशंड आहात. ते तर शंड आहेतच, ते तिथं जाऊन शंड झालेले आहेत, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा महाशंड आणि गांडू आहात. तुम्हाला तिथं जाता येत नाही आहे, तुम्ही तिथं जाण्याची तयारी करत नाही, तिथं जाण्याची मानसिकता ठेवत नाही, तिथं जाण्यासाठी घटनात्मक नीतिमूल्याचं पालन करत नाही, तिथं जाण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या साधनांचा योग्य उपयोग आणि वापर करत नाही. म्हणून तुम्ही शंड आहात.